इकडे हॅलो मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगची सुरुवात करतो. आज आपण जाणार आहे भीमाशंकरला. चला, गाडी तयार आहे, तर बघूया कोण कोण आहे. अजय जाऊ का ग? चल येते ना तू का ग? चल म्हणतोय तरी याय नाही अजय, तुला काय उचलून नेली असते मी. टाटा कर, फ्लाइंग किस दे. चल जाऊ का ग ताई? डागी चल जाऊ का? फायनली आमची आई पण आलेली, अर्धा तास मेकअप करून. ही आली तिच्यापेक्षा लवकर, पण आई आज उशीर आलेली आहे. काय भानगड आई लाजते. चला मित्रांनो, तुम्हाला ओळख करून देतो. मी आहे आशिष देवडे. तुम्ही मला हे आमचं पिल्लू यश, आणि ही माझी डोक्यात घे नाही बाईक. ही आमची आई आहे, हे आबाई वडील आमचे, भाऊ आहे केदारनाथ रिटर्न. आज गाडीची कमान स्वप्नीलच्या हाती आहे, आणि स्वप्नील एकदम तसा भन्नाट ड्रायव्हर आहे, तरबेज ड्रायव्हर आहे. सगळीकडे लक्ष असतं त्याचं. त्यामुळे आम्ही आता मागं बसलेलो आहे. मी आई स्वप्नील कसं काय गाडी चांगली चालवतो? कसं चालवतो गाडी स्वप्नील? एक नंबर. ओके बाबू, काय बोलायचं तुला? बोल जरा, बोल. मस्त. अगं नदी गेली नाही, ती बघितली नाही, त्याच्यामुळे सगळं हिरो इकडं. काय आहे, कसं आहे वातावरण? आपल्या इकडं आहे का असं? आपल्या इकडे नाही. मित्रांनो, गाडीला CNG भरायला लावलेली, आणि मनसरमध्ये पोचलेलो आहे आम्ही. मनसरमध्ये आहे एक CNG पेट्रोल पंप, तर तिथं थांबलेलं आहे. यश, झोप झाली का? झाली. यश झोपलेला आणि मस्तपैकी आता उठलाय. आता चांगलं इथून पुढं मनसरच्या पुढे एकदम भारी सीन आहेत सगळे, मध्ये हिरवळ आहे, डोंगर आहे, मस्त आहे तिथनं पुढं. बघा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, मस्त आहे. बुट्टा होता घ्यावा, पुढे गेलाय आता. यश कस काय? मस्त आहे का? मस्त आहे, मस्त आहे, मस्त रोड आहे, मस्त मस्त आहे का? मस्त आहे, मस्त आहे. द्या काय बहकी सभी जुबां है, हम हैं हजारों में, अब की कमी जरा है, हर चीज खास है, अब है जो है वो समा है, तुम रह सकी तो रबा है. इकडे बाबू, हर हर. खाल्लं कणीस?
मित्रांनो फायनली भीमाशंकरचं घाट चढलेलो आहे आणि पाऊस चालू झालेला आहे. आणि इथं सगळीकडे भात शेती, भात जिकडे तिकडे बघा भाताची शेती. पण डोंगर विंगर एकदम मस्त वातावरण आहे. पाणी चिल एकदम मस्त वातावरण आहे. गाड्या बघ. यश पुढं बसलेलं आहे आबांवर. यश पाऊस आहे का? आहे ना. काय ग, पाऊस आहे का? दिसतंय मला पण विचारलं. होय का? आहे का? पाऊस. वातावरण कसं आहे? वातावरण कसं आहे? थंडगार. थंडगार वातावरण आहे. कसं काय वाटतंय स्वप्नील दादा? केदारनाथ ट्रिप केदारनाथ सारखं आहे का? नाही, केदारनाथला बर्फ होता जास्त, इथं बर्फ नाही. चांगलं आहे तसं. एवढं चांगलं वातावरण आहे, मस्त आहे. बहकी सभी जुबां है, हम हैं हजारों में, अब की कमी जरा है. मित्रांनो ढगात शिरलोय, बघून घ्या. गाड्या थांबलेल्या आहेत सगळ्या. वाव मित्रांनो, ढगात आहे आता सध्या आपण. मित्रांनो फायनली भीमाशंकर मध्ये पोहोचलेलो आहे आणि इथं अलीकडच एक किलोमीटरच्या आसपास पार्किंग आहे. इथून चालत जायचंय. आणि वातावरण बघू शकता तुम्ही मागं सगळं दुःख आहे एकदम. कसं काय बाबू, कसं आहे? छान आहे. मित्रांनो इथं अलीकडे 1 किलोमीटर थांबलेली गाडी, तर इथून जायचंय. आता तिथलं लोकल गाडी आहे, त्याच्यामध्ये बसलो आम्ही. यश, मी आणि कोमल एका सीटवर बसलेलो आहे. फुल कोंबत आहे. आई नाबा आणि सोपो मागं बसलेले. इथलं वातावरण तर एकदम झकास आहे. यश, गार लागतंय का? यशला पॅक केला आम्ही, जर्किंग घातले, टोपी घातली. राव दे नको काढू, तो लगेच काढायला लागला. गार आहे का म्हणजे? गार आहे का? काय म्हणतो काढे खाली घेतो मी. भीमाशंकर एसटी स्टँड पाशी आलेलो. इथपर्यंतच गाड्या येतात. हो का एसटी स्टँड. आज लय गर्दी आहे तशी. मग काय का बाबू, डीजेचा आवाज चालू झाला. नंतर यश बघा, गर्दी बघा. जवळपास 3-4 तास लागणार होतो दर्शनाला, त्यामुळे आम्ही मुख्य दर्शन घेतलं. हर हर महादेव. दे शिट्टी घे. अहो 10ला मिळते.
उतरला काय यश हर हर मॅगी खायची का मॅगी दर्शन झालेलं आहे आणि आम्ही निघाले धुकं बघू शकता काही दिसत नाही मा मित्रांनो दर्शन एक नंबर झालं आणि मस्त वातावरण होतं पाऊस बिऊस आला नाही काही शेवटपर्यंत मस्त वाटलं पण लहान मुलांना आणल्यामुळं आम्हाला तसं जास्त फिरता नाही आलं कारण यशचं खायचं प्यायचं वगैरे ते बघायला लागत होतं कारण आणि थंडी पण एवढी आहे त्यामुळं त्याला बाहेर घेऊन नको वाटत होतं फिरायला तर व्हिडिओ शेवट पण बघा अजून धबधबे वगैरे मी दाखवणार आहे एकदम मजा येते इथं मस्त वातावरण चला हॅलो मित्रांनो जवळपास परत आलेले हॅलो मित्रांनो इथे एका जागेवर थांबलो होतो आणि काय जबरदस्त व्ह्यू आहे बघा मस्त का या बंगल्याच्या इथून येणार रोड येतोय आणि हाच रोड वरती येऊन इथं येतोय सगळीकडे शेतात पाणी पाणी दिसतंय आणि सगळे भात शेती भात हे बघा पोज देऊन बसलाय फोन बघतोय फोटो कोण काढतोय फोटो काढाय मला सांगितलंय पण मी व्हिडिओ काढत होतो फोटो व्हिडिओमध्ये आपण डिंबे धरण जवळून बघणार आहे किती मोठं धरण आहे बघा मी पण बघून चक्क झालो दिसताना आपल्याला वरून एवढं छोटंसं वाटत होतं पण जवळ आल्यावर एकदम खतरनाक आहे हे धरण जवळ बघा इथं चालू होत इथं 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 इकडं फार त्या झाडाच्या पडीकडे एवढं मोठं आहे धरण आणि जवळपास 85% भरलेलं आहे धरण त्यामुळं आणि दरवाजे ओपन नाही झालेले अजून 100% भरलेले धरण दाखवा त्याला बाबू कसं आहे धरण मित्रांनो फायनली 9:30 वाजले आम्हाला पोहोचायला आणि पोहोचल्यानंतर आता काही दमलेलो आहे खूप त्यामुळे झोपणार आहे
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि या चॅनलवर तुम्हाला मराठी कॉमेडी व्हिडिओ पाहायला मिळते ते नक्की बघा. यश बोल. त्याचं म्हणणं लाईक करा. सबस्क्राईब पण करा म्हणतोय.